भीतीचं वातावरण तयार होऊ नये. भरपूर पेट्रोल आणि डिझेलचा साठा उपलब्ध आहे, त्यामुळं स्टॉक करण्याची बिलकुल आवश्यकता नाही. सोशल मीडियावरती सध्या ट्रेंडिंग असणारी कॉक्रोच जनता पार्टी आपल्याला सध्या पाहायला मिळते. तर कॉक्रोच जनता पार्टीनं महत्वाचं टार्गेट जे केलेलं आहे ते भाजपला केलेलं आहे. भविष्यामध्ये कशा पद्धतीचं आव्हान म्हणून त्यांच्याकडे कशाचं आव्हान आहे? मला त्या संदर्भातली अधिकची माहिती नाही आहे, परंतु असे अनेक ते या समाजामध्ये आपण होताना बघतोय. AIचा जमाना आहे, त्याच्यामध्ये अशा गोष्टी होत राहतात. त्याला अधिकचं महत्त्व देणं मला नाही वाटू इच्छित आहे. नाही, पण तो हे फक्त सोशल मीडियावरचं ट्रेंड आहे की विरोधी पक्ष काहीतरी फूस लावतायत आणि एका दिवसात इतक्या पद्धतीनं फॉलोअर्स वाढतात. म्हणजे भाजपचं ऑफिशियल पेज जे आहे त्यापेक्षा जवळपास दुपटीनं लोक फॉलोअर त्याला करतायत. विरोधी पक्ष काही त्याला फूस लावते वगैरे असं काही वाटतं याच्या पाठीमागे? आता अनेक लोकांचे वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवताना विरोधी पक्षाला आपण पाहतोय. जनमानसामध्ये स्थान राहिलं नाही, जनमानसामध्ये आपली प्रतिमा राहिलेली नाही आणि लोक आपल्या पाठी येत नाहीत, तेव्हा काहीतरी नवीन योजना आखणे, सोशल मीडियाच्या माध्यमातून, यूट्यूबरच्या माध्यमातून समाजामध्ये असंतोष निर्माण होतोय याचा प्रयत्न करणं, अशा पद्धतीच्या गोष्टी करायचा विरोधक प्रयत्न करतात. अशा कुठल्याही गोष्टीला यश येणार नाही. भारतातली लोकशाही भक्कम आहे. देशाचं नेतृत्व आदरणीय मोदीजी करतात आणि एक मजबूत भारत आज जगाच्या समोर आपण पाहतोय. आणि तशाच पद्धतीनं एक विकसित महाराष्ट्राचं स्वप्न घेऊन माननीय देवेंद्रजी काम करतात आणि त्या दिशेनं महाराष्ट्र खूप वेगाने विकास करताना आपण पाहतो. तो या अगोदर आपण मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांची भेट घेतलेला होता, त्यावर अनेक तोडगा निघाला. त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील जे आहेत ते 28 तारखेचा अल्टिमेटम दिलेला आहे. 28 तारखेच्या आत मराठा समाजाच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्यात अशी मागणी त्यांनी केलेली आहे. आज प्रसाद लाडनी भेट देखील घेतलेली आहे त्यांची. आपण याच्या अगोदर त्या समितीमध्ये होतात, त्यांची भेट घेतलेली होतात. आता यापुढे काय होणार? नाही, मला एवढं माहिती आहे. ॲक्च्युली त्याच्यावर उत्तर देण्याची जबाबदारी प्रवक्ता म्हणून प्रवक्त्यांच्यावर असते. माझ्यावर जर नसली तरी सुद्धा मी एवढंच सांगेन की महाराष्ट्राच्या आदरणीय देवेंद्रजींच्या सरकारनं मराठा समाजाच्या बहुतांश मागण्या मान्य केलेल्या आहेत. त्या अनुषंगानं आपण सगळेजण बघतोय की कुणबी दाखल्याचा विषय असेल त्यालाही न्याय मिळताना आपण पाहतोय. अनेक ठिकाणी आपण सगळेजण पाहतोय की आता झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये अनेक कुणबी दाखल्यावर अनेक लोकांनी निवडणुका लढवल्या आणि अनेक ठिकाणी नोकरीच्या